हॅलो फ्रेंड्स, सो वेलकम टू लेट्स लर्न. सो आता आपण इथे बघणार आहोत या व्हिडिओमध्ये की क्वेश्चन्स घेणार आहोत आपण कशावरती, बायोट-सॅवर्ट लॉ वरती. आणि आता आपण या व्हिडिओच्या पहिले एक बघितलं होतं की मॅग्नेटिक फील्ड मी जी कॅल्क्युलेट करते ॲट समवेअर पॉइंट, ओके, बिकॉज ऑफ द करंट कॅरिंग अ स्ट्रेट कंडक्टर. म्हणजे स्ट्रेट कंडक्टर होतं. आणि याच्या पूर्वीचा व्हिडिओ ज्यांनी बघितला असेल अथवा ज्यांनी खूप वेळ अगोदर बघितला असेल तर क्विक रिव्हिजन. तर पर्टिक्युलर पी पॉइंट वरती मी इथे काय करते, मॅग्नेटिक फील्ड कॅल्क्युलेट करते बिकॉज ऑफ दिस टोटल वायर. ठीक आहे. सो बेसिकली मी अपर हाफ करू शकते किंवा लोअर हाफ करू शकते किंवा टोटल. सो टोटल साठी काय आलं होतं तुमचं, टोटल मीन्स अपर हाफ प्लस लोअर हाफ. अपर हाफ मुळे होणारी मॅग्नेटिक फील्ड अँड लोअर हाफ मुळे प्रोड्यूस होणारी मॅग्नेटिक फील्ड ऍट द पॉइंट पी. तर परपेंडिक्युलर काय राहील, आर डिस्टन्स राहील. आणि इथे स्मॉल आर ही काय राहील, डिस्टन्स राहील फ्रॉम द वायर ऑफ द पॉइंट पी. ओके. आणि हा आपला अँगल. सो बेसिकली टोटल मॅग्नेटिक फील्ड काय राहील माझी, म्यू नॉट आय डिवायडेड बाय 2 पाय अँड कॅपिटल आर. ओके. जर मला स्ट्रेट वायर मुळे मला फाइंड आउट करायचंय की पर्टिक्युलर पॉइंट पी वरती किती मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होते, तर मला त्याच्यासाठी आपण फॉर्म्युला डिराईव्ह केला होता. आणि तो फॉर्म्युला काय होता तुमचा, म्यू नॉट आय डिवायडेड बाय 2 पाय आर. सो इथे नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमचा, कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ मॅग्नेटिक फील्ड ऍट अ डिस्टन्स 2 सेंटीमीटर फ्रॉम अ व्हेरी लॉंग स्ट्रेट वायर. म्हणजे एक खूप मोठी लॉंग स्ट्रेट वायर आहे. ठीक आहे. एक पर्टिक्युलरली पॉइंट दिलेला आहे, आपण तीच पॉइंट घेऊया. आणि डिस्टन्स किती दिलेले आहे तुम्हाला, 2 सेंटीमीटर. ठीक आहे. आणि ही वायर कशी सांगितलेली आहे, स्ट्रेट वायर सांगितलेली आहे. वायर कशी तुमची, स्ट्रेट वायर. कॅल्क्युलेट, आणि तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायची, मॅग्नेटिक फील्ड कॅल्क्युलेट करायची. म्हणजेच बी ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. इथे बेसिकली बी ची व्हॅल्यू किती आहे, कॅरिंग अ करंट ऑफ 5 एम्पियर. आणि याच्यातून जे करंट जात आहे ते करंट किती आहे, आय इज इक्वल्स टू 5 एम्पियर. सो मला सांगा फॉर्म्युला काय होता तुमचा मॅग्नेटिक फील्डचा, बिकॉज ऑफ द टोटल वायर. सो बी टोटल इज इक्वल्स टू म्यू नॉट आय डिवायडेड बाय 2 पाय आर. So mu naught is nothing but a permeability constant. Mu naught is nothing but a permeability constant. So that is equals to 4 pi into 10 raised to minus 7 Weber per ampere meter into current I. I किती तुम्हाला दिलेला क्वेश्चन मध्ये 5 एम्पियर. 5 divided by 2. आणि इथे हे मीटर मध्ये दिलेलं आहे ना, तो ऑब्विसली तुम्हाला काय करावं लागेल, जे इथे डिस्टन्स दिलेलं आहे, लेंथ डिस्टन्स दिलेलं आहे, ते तुम्हाला कशात कन्वर्ट करावं लागेल, मीटर मध्ये कन्वर्ट करावं लागेल. सो 2 सेंटीमीटर इज इक्वल्स टू 2 इंटू 10 रेज टू मायनस 2 मीटर. सो बेसिकली 2 इंटू 10 रेज टू मायनस 2 मीटर इंटू पाय. ओके, इंटू 2. बेसिकली मी ही आर ची व्हॅल्यू पहिले लिहिली आणि नंतर पाय लिहिला. सो 2 इंटू 2 इंटू 2 raised to 10 raised to minus 2 into pi. Okay. So pi will get cancelled and 2 into 2 4. This 4 and this 4 will get cancelled. 10 raised to minus 7 here it is and here 10 raised to minus 2. जर तुम्ही याला बेसिकली कॅन्सल करशाल तर इथे काय येईल, 10 raised to minus 5. सो तुम्हाला आन्सर काय मिळेल तुमचं, 5 into 10 raised to minus 5 टेस्ला. That is your total magnetic field producing at a point B because of the carrying current in the straight wire. Okay. So हा तुमचा टेक्स्टबुक मधला क्वेश्चन नंबर 3 क्वेश्चन आहे. So let's move forward to our next question. A very long straight wire carries a current of 5.2 ampere. एक long straight wire आहे जिच्यातून करंट किती जात आहे, 5.2 ampere. What is the magnitude of the magnetic field at a distance 3.1 centimeter from the wire? So इथे काय विचारलेले तुम्हाला, मॅग्निट्यूड ऑफ द मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्डचं इथे मॅग्निट्यूड विचारले. बेसिकली तुम्हाला इथे क्वांटिटी विचारलेली, तुमची किती मॅग्नेटिक फील्ड तिथे तयार झालेली आहे. ठीक आहे. बेसिकली मॅग्निट्यूड म्हणजेच काय, क्वांटिटी विचारलेली आहे. सो तुम्हाला एका पर्टिक्युलर पॉइंटला मॅग्नेटिक फील्ड कॅल्क्युलेट करायची आहे. ठीक आहे.
आणि नंतर डिस्टन्स 3.1 सेंटीमीटर फ्रॉम द वायर. सो जे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे ते किती दिलेले आहे तुम्हाला 3.1 सेंटीमीटर. जर याला तुम्ही कन्वर्ट केलं मीटरमध्ये तर हे काय येईल 3.1 इंटू 10⁻² मीटर. ओके, तर आपल्याकडे या सगळ्या डाटा आहे. सो मॅग्नेटिक फील्डसाठी बायोट सॉवर्ट लॉने आपण जे डिराईव्ह केलेलं आहे फॉर्म्युला लास्ट लेक्चर मधला तो काय म्यू नॉट आय डिवायडेड बाय 2 पाय आर. सो म्यू नॉट इज नथिंग बट 4 पाय इंटू 10⁻⁷ मल्टिप्लाइड बाय आय. आय किती तुमचा 5.2 एम्पियर्स 2 इंटू पाय इंटू आर. सो आर किती आहे 3.1 10⁻². ठीक आहे, पाय पाय कॅन्सल होऊन जाईल. इथे अगेन 2 इंटू 2 4. सो लाईक दिस. सो हे कॅन्सल आउट होऊन तुम्हाला काय आन्सर मिळत आहे लास्टला 3.3548 इंटू 10⁻⁵ टेस्ला. ओके, ऍक्च्युअल मध्ये तुम्हाला हे कॅन्सल आउट करून वगैरे अशा प्रकारे आन्सर मिळेल फायनली. सो हा झाला तुमचा क्वेश्चन नंबर हा तुम्हाला तुमच्या टेक्स्टबुक मध्ये आहे क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7 तुम्हाला सापडून जाईल तुमच्या टेक्स्टबुक मध्ये पाठीमागे. तो जे जे क्वेश्चन आपण कव्हर करत आहोत ते ते क्वेश्चन्स तुम्ही टिक करत चला, म्हणजे तुम्हाला कळेल की आपले क्वेश्चन्स कोणते बाकी आणि कोणते झालेत. जर काही स्किप झाले सो क्लासमध्ये मला सांगू शकाल तुम्ही की मॅम हे स्किप झालेत, आपण हे घेऊया, अदरवाइज हे कळाले नाहीयेत वगैरे. ठीक आहे, अगेन मॅग्नेटिक फील्ड ॲट अ डिस्टन्स 2.4 सेंटीमीटर फ्रॉम अ स्ट्रेट वायर. म्हणजे एक स्ट्रेट वायर आहे माझी ज्याच्यात करंट कॅरी होत आहे आय. मॅग्नेटिक फील्ड ॲट अ डिस्टन्स, डिस्टन्स दिलेलं आहे, नाही मॅग्नेटिक फील्ड नाही दिलेली आहे. हे काय दिलेलं आहे डिस्टन्स दिलेलं आहे. डिस्टन्स 2.4 सेंटीमीटर. ओके, टी हा जो पॉइंट आहे तो 2.4 सेंटीमीटर वरच्या डिस्टन्स वरती आहे. तर मॅग्नेटिक फील्ड किती दिलेली तर 16 मायक्रो टेस्ला. मॅग्नेटिक फील्ड किती दिलेली इथे जी मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होती ती किती आहे 16 मायक्रो टेस्ला. व्हॉट मस्ट बी द करंट थ्रू द वायर. सो ऍक्च्युअली तुम्हाला इथे काय फाइंड आउट करायचंय करंट. ज्या करंटमुळे ही मॅग्नेटिक फील्ड तयार होते, ज्या करंटमुळे ही मॅग्नेटिक फील्ड तयार होते ते करंट तुम्हाला इथे फाइंड आउट करायचंय. सो अगेन सेम मेथड म्यू नॉट आय डिवायडेड बाय 2 पाय आर आपला फॉर्म्युला. अँड देन मॅग्नेटिक फील्ड किती दिलेली 16 मायक्रो टेस्ला. सो 16 इंटू 10⁻⁶. अँड देन म्यू नॉट 4 पाय इंटू 10⁻⁷ करंट जी की व्हॅल्यू तुम्हाला कॅल्क्युलेट करायची डिवायडेड बाय 2 पाय इंटू आर. सो आर बेसिकली काय आहे डिस्टन्स. 2.4 सेंटीमीटरला तुम्ही मीटर मध्ये कन्वर्ट कराल तर 2.4 इंटू 10⁻² मीटर. 2.4 इंटू 10⁻². ओके, सो अगेन पाय पाय कॅन्सल 2 and then again इथे 10⁻⁷, इथे 10⁻², सो इथे 10⁻⁵. and again then I कॅल्क्युलेट करायचं आहे म्हणजेच काय करावं लागेल 16 इंटू 10⁻⁶ इंटू 2.4 डिवायडेड बाय 10⁻⁵. सो इथे काय येईल 10⁻⁵ कॅन्सल होऊन जाईल आणि इथे पण 10⁻⁶. सो इथे काय उरतं तुमचं 10⁻⁻1 लाईक दिस. इथे 10⁻⁻1 उरेल. ठीक आहे, सो अगेन जर तुम्ही याला 10⁻⁻1 म्हणजेच काय की तुम्हाला इथे डिवाइड बाय 10 ने करावं लागेल. सो दॅट मीन्स डिवाइड बाय 10. ओके, 16 इंटू 2.4 डिवाइड बाय 10. सो मी जस्ट सिम्प्लिफाय केलेलं आहे इथे. सो फर्दर तुम्हाला हे सॉल्व करावं लागेल तर तुम्हाला आन्सर काय मिळेल. तुम्ही फर्दर जर पुन्हा सॉल्व केलं तर 1.92 एम्पियर तुम्हाला करंट काय मिळेल 1.92 एम्पियर. ओके, नेक्स्ट हे आपलं नेक्स्ट जो क्वेश्चन आहे तो मी तुम्हाला होमवर्क साठी देते. हा होमवर्क साठी क्वेश्चन आहे, ट्राय करा तुम्ही स्वतः सॉल्व करायचा. आणि याचा आन्सर आहे तुमचं बी इज इक्वल्स टू मॅग्नेटिक फील्ड जी कॅल्क्युलेट करायची तुम्हाला 3.5 इंटू 10⁻⁵ टेस्ला. ठीक आहे, जे मला म्हणतात मॅम आन्सर आम्हाला माहित नाही चुकीचं आहे की बरोबर आहे. तुम्ही कॅल्क्युलेट करा आणि तुम्ही अनालाइज करा की तुमचं आन्सर चुकीचं आहे की बरोबर आहे. दिस इज फॉर द होमवर्क. ओके, सो आय होप यू गॉट द क्वेश्चन पार्ट.
लेट्स सी यू इन द नेक्स्ट लेक्चर.